नमस्कार मंडळी. मी 3-4 दिवसांपूर्वीच पुरणपोळ्या केल्या होत्या. तर त्यातलं पुरण उरलं होतं. तर त्याच्याच पोळ्या केलेल्या आहेत आज. आणि सकाळी मुलांना कॉलेजला जाताना त्यांना खूप आवडतात पोळ्या. तर म्हटलं चला खाऊनच जावा, मग नंतर दुपारचा स्वयंपाक होईल तेव्हा होईल. तर आज नागपंचमी म्हटलं तर काहीतरी गोड करायला हवं, म्हणून आज खीर केलेली आहे. आणि सकाळी ज्या पोळ्या केल्या त्या 4च झाल्या होत्या. आणि या ज्या खिरीची रेसिपी आहे ना, मी तुमच्याबरोबर शेअर केली होती आधीच, सेम तशीच केलेली आहे. तर तांदूळ मी बासमती तुकडा तांदूळ आहे ना, तो तांदूळ घेतला आहे. ते जे कणी आहेत बारीक बारीक ते तुपामध्ये मी फ्राय केलेले आहेत. बऱ्याच जणी म्हणत होत्या त्याच्यामध्ये काळे मिरी आणि लवंगा कोण टाकतं, तर मी टाकते. तुम्हीसुद्धा टाकून बघा, खरंच अप्रतिम चव येते. तर आता मी याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ना, काजू बदाम आणि मगजबी, तर ते सुद्धा वाटून त्याची पेस्ट टाकलेली आहे. आणि फोडणीला एक काजू बदाम पिस्ते आहेत ते पण फोडणीला टाकले. आणि कॅरमल खीर मी केलेली होती आणि ती अप्रतिम अशी चवीची झाली होती. आज मी माझ्या दागिन्यांचं कलेक्शन दाखवणार आहे माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये. तर जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. थोडा वेळ लागेल व्हिडिओ यायला.